संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षण गेला. संत महात्म्यांचं दर्शन झालं, श्री गुरुचं दर्शन झालं. नाथ महाराज म्हणतात की अनंत जन्माचा जो क्षीण होता तो माझा अनंत जन्माचा क्षीण नाहीसा झाला, मला सुखप्राप्ती झाली. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि नाथ महाराजांनी स्वामी महाराजांना आलिंगन दिलं. अशा पद्धतीने नाथ महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये 5 पर्व हे फाल्गुन वद्य षष्टीला घडले. नाथ भक्तांच्या दृष्टीने नाथषष्ठी ही का महत्वाची आहे, नाथ महाराजांच्या दृष्टीने फाल्गुन वद्य षष्ठी का महत्वाची आहे, तर केशवकृत नाथचरित्रामध्ये या फाल्गुन वद्य षष्टीला 5 पर्व घडले म्हणून या षष्टीला षष्टी पंचपर्व श्रेणी असं म्हणलंय. 5 पर्व कोणते कोणते या षष्टीला घडले? जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म झाला ती देखील फाल्गुन वद्य षष्टी. जनार्दन स्वामी महाराजांची आणि नाथ महाराजांची भेट झाली ती देखील फाल्गुन वद्य षष्टी. जनार्दन स्वामी महाराजांनी नाथ महाराजांवर कृपा केली आणि त्यांना दत्त दर्शन घडलं, ती फाल्गुन वद्य षष्टी. किती झाली? 3. चौथी म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांनी याच फाल्गुन वद्य षष्टीला समाधी घेतली, हे 4. आणि नाथ महाराजांनी कृष्ण कमला तीर्थावर फाल्गुन वद्य षष्टीला समाधी घेतली. हे 5 पर्व नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून फाल्गुन वद्य षष्टी, नाथषष्टीचा उत्सव आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटेल की नाथ महाराजांच्या निर्याणानंतर नाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर हा उत्सव चालू झाला, पण हा उत्सव स्वतः नाथ महाराजांनी सुरू केलेला उत्सव आहे. आपल्या श्रीगुरूच्या समाधी उत्सवानिमित्त हा उत्सव शांतीब्रह्म नाथ महाराजांनी चालू केलेला आहे. 2 उत्सव नाथ महाराजांनी चालू केलेले आहेत, एक फाल्गुन वद्य षष्टीचा आणि एक गोकुळ अष्टमीचा. असे 2 उत्सव आजही नाथ महाराजांनी ज्या पद्धतीने चालू केलेले आहे त्याच पद्धतीने आज देखील संपन्न होत आहेत. मला सांगायचं काय की जनार्दन स्वामी महाराजांची भेट झाली, भेट झाल्यानंतर नाथ महाराजांनी शांत बसले का? नाही. श्रीगुरूची प्राप्ती झाल्यानंतर त्या श्रीगुरूची यथार्थ भावाने सेवा केली पाहिजे.